श्री गुरुदेव दत्त। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्तोटकं वातिकारमन्यान् अस्मद्गुरून् सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। दत्तात्रेयी ब्रह्मविद्यासंवेद्यानन्दविग्रहं त्रिपान्नारायणाकारं दत्तात्रेयमुपास्महे। दत्तात्रेयसमारम्भां वासुदेवानन्दमध्यगाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। गुरुब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः। गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्री गुरुदेव दत्त। दत्त महाराजांच्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या या जन्मोत्सवाच्या अनुषंगानं या ठिकाणी महाराजांची भक्ती स्वरूपामध्ये जे काही सुरू आहे त्या शृंखलेमध्ये काल आपण पाहिलं दत्त महाराजांच्या उपासना कोणकोणत्या पद्धतीनं कशा भक्तांनी अवलंबलेल्या आहेत किंवा महाराजांनी कशी प्रेरणा देऊन कोणाकडून त्याकडून घेतलेल्या आहेत। तर यात आपण काल सहज दत्त महाराजांची भक्तीचे उत्कट प्रकार पाहत असताना आपण काल निरंजन रघुनाथांचा गिरनारावरती घडलेला भक्तिप्रसंग थोडक्यात पाहिला होता। तर त्याची पूर्तता थोडीशी करून आपण पुढच्या विषयाकडे जाणार आहोत। तर काल आपण सांगितलं मिरजेमध्ये निरंजन रघुनाथांचा मठ आहे। तर हे दत्त महाराजांच्या भेटीसाठी त्यांना गिरनारावरती दत्तात्रेयांचं अक्षय्य स्थान आहे असं कळलं, म्हणून जसे नवनाथ कोल्हापुरात आले होते तसे हे गिरनारावर गेले। गिरनारावरती त्यांनी दत्त महाराजांच्या पादुकासमोर आणि निर्याण मांडलं। महाराजांसमोर बसून राहिले की मला तुमचं दर्शन घडलं पाहिजे। अन्न पाण्याचा त्याग करून ते महाराजांसमोर बसून राहिलेत। कृपाळूपणे अल्पधारिष्ठ्य पाहे महाराजांचं वचन आहे। तर कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही, तर ही तर महावस्तू आहे, परमपद आहे, परब्रह्म वस्तू आहे दत्त महाराजांच्या दर्शनासाठी। म्हणून एक अशी संत वचन आहे की परमेश्वर कोणाला कोणत्याही सामान्य लौकिक वस्तू देतो, पण तो निरभेळ निष्काम अशी अव्यभिचारिणी भक्ती देत नाही। कारण भक्तीने मनुष्य मुक्ती मिळवतो, देवपद मिळवतो, असा भक्तीचा महिमा आहे। म्हणून अशा भक्तीनं एक भक्ताच्या अधिकारानं निरंजन महाराजांनी दत्त महाराजांच्या पादुकासमोर गिरनारावरती आपलं अनुष्ठान मांडलं। अनेक दिवस असे अन्न पाण्याविना गेले, शरीर गेले तर गात्र झालं। त्यावेळेला महाराजांनी दृष्टांत देऊन सांगितलं, समोर छाटी आली, छाटी म्हणजे संन्यासाचं वस्त्र, तर हे वस्त्र घ्या आणि इथून जावा। परंतु दर्शनासाठी ठाण मांडून बसल्या निरंजनाला ते पसंत पडलं नाही, त्यांना ते मान्य नाही आहे। पुन्हा त्यांनी तशीच तपश्चर्या आरंभली। काही वेळानंतर स्वर्णाकृती सोन्याचं ज्याला वलय आहे अशा स्वरूपाच्या काष्ठ पादुका महाराजांनी आपल्या पायातल्या काढून निरंजन रघुनाथांच्या समोर ठेवल्या आणि ह्या पादुका घ्या आणि इथून जावं म्हणून सांगितलं। निरंजन रघुनाथांना ह्या गोष्टीचं अतिशय वाईट वाटलं की महाराज इतक्या काही गोष्टी प्रसाद वस्तू आपल्याला देत आहेत। दत्त महाराजांच्या संप्रदायामध्ये पादुकांना फार महत्त्व आहे, कारण पायावरतीच वरच्या गोष्टीचं अधिष्ठान अवलंबून असतं। पादुका घ्या म्हटल्यानंतर त्यांच्या मनात असं आलं की इतक्या गोष्टी हे देत आहेत, परंतु स्वतःचं दर्शन द्यायला काही हे तयार नाही आहेत। इतका मी तुच्छ आहे काय, इतका मी पापी आहे का? आणि त्यानंतर तर त्यांनी असं महाराजांना साकडं घातलं की आता जर तुम्ही प्रसन्न न व्हाल तर तुमच्या ह्या पादुकांच्यावरती डोकं आपटून मी प्राण देईन। आणि एवढं बोलून थांबले नाहीत, त्यांनी डोकं आपटायला सुरुवात केली। जेव्हा त्यांच्या शक्तीच्या बाहेर गोष्ट गेली, शुद्ध हरपली, बेशुद्ध पडले। शुद्ध येऊन पाहतात तो साक्षात दत्त महाराज समोर थांबलेले आहेत। त्यांचे संपूर्ण कपाळ फुटलेलं आहे। त्यावरून महाराजांनी हात फिरवला। म्हणून निरंजन रघुनाथांचे आपण जर मूळ चित्र पाहाल तर त्यात भूमध्यातनं भुवईपासून वरपर्यंत असा एक त्यांना वर्ण दिसतो। तर असं त्यांचं धारिष्ठ्य पाहिलं। नारायण जातावणकर म्हणून महाराजांचे असेच एक भक्त होते। त्यांचाही गिरनारावरती असाच एक मनोरंजक प्रसंग घडला। आपल्या दृष्टीने आपण मनोरंजक असं म्हणायचं की असे हे भक्तीचे प्रकार असू शकतात, हे कुठल्या ग्रंथात आपल्याला पाहायला मिळणार नाही। तर पाहायला मिळणार आहेत म्हणण्यापेक्षा, कारण संतांनी पण सांगितलेलं आहे
देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी. तर देवाच्या सख्यत्वासाठी जीवलगांच्या तुटी, जीवलगा आपल्यापासून जाणार, प्राणही शेवटी समर्पावा. तर यस्या अनुग्रहम इच्छामी तस्य सर्वम हराम्यहम असं महाराजांनी म्हणले. तर ज्याच्यावर मी अनुग्रह करतो तो मला पाहिजे असतो. त्याची माणसं किंवा त्याची काही बाकी प्रसिद्धी, ऐश्वर्य, प्रतिष्ठा, त्याचं वलय ह्याच्याशी त्यांना काही घेणं नाही आहे. म्हणून यस्या अनुग्रहम इच्छामी तस्य सर्वम हराम्यहम, त्याचं समूळ मी काढून टाकतो. आपल्यात उदाहरण म्हणजे कुंभारगल्ली महाराजांच्याकडे जेव्हा आपले नामदेव महाराज गंगावेशीतून जात असताना नामदेव महाराजांची मठी लागते. तर हे नामदेव महाराज जेव्हा गेले महाराजांच्या दर्शनाला, कुंभारगल्ली महाराजांचे, कृष्ण सरस्वती महाराजांचे अत्यंत एकनिष्ठ असे हे भक्त होते. महाराजांनी सांगितलं, नामदेवा सगळा संसार लुटून टाक आणि मग माझ्याकडे ये. कृष्णसुती महाराजांनी सांगितलं की सगळा संसार लुटून टाक आणि मग माझ्याकडे ये. या गोष्टीचा शब्दशः अर्थ घेऊन नामदेव महाराजांनी आपली सगळी संपत्ती खरेदी सगळी लोकांना वाटून टाकली. निष्कांचन होऊन ते आपल्या गुरुसमोर आले. तेव्हा महाराज म्हणाले, नामदेवा आता तू माझा झालास. म्हणून त्याला महाराजांनी मिठी मारली. इतकी परीक्षा गुरु घेतात. तर असं ह्या ठिकाणी जातावणकर महाराजांबद्दल सुद्धा घडलं. महाराजांना सांगितलं, तुम्ही जर दर्शन न द्याल तर मी ह्या गिरनाराच्या कडेकपारावरून उडी मारून देहत्याग करीन. आणि तसं करायला गेल्यानंतर त्यांचा हात धरून महाराजांनी त्यांना ओढलं आणि त्यांना दर्शन झालं. अनेक अशी उदाहरणं आहेत. तर काही एकनाथ महाराजांसारखे भक्त आहेत ज्यांच्या दारावरती चोपदार म्हणून दत्त महाराज उभारतात. जनार्दन स्वामींशी सारीपाठ खेळतात. दत्त महाराजांचे अनेक रूप आहेत. माणिक प्रभूंशी ते संवाद साधतात. वासुदेवानंद सरस्वती स्वामींच्या बरोबर ते कायम असतात. अनेक संतांच्या बाबतीत महाराजांचं असं पाहण्यात आहे. तर आपण आत्ता पाहिलं की वेगवेगळ्या उपासना, ह्या उपासना योगाच्या आहेत, वेदाच्या आहेत, न्यायाच्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारांना विविधा भक्तीच्या माध्यमातून अनेक भक्तांनी आपण नित्य जे गुरुचरित्राधिक ग्रंथ पठण करतो अशांच्या माध्यमातून दत्त महाराजांच्या किंवा त्यांच्या अवतारांच्या नित्य सान्निध्याच्या अनुभूतीतनं अशा स्वरूपाच्या लोक साक्षात्काराचा किंवा महाराजांच्या कृपेची प्रतीक्षा करतात आणि उपासना करतात. तर हे पाहत असताना आता आपण भक्तीचे प्रकार सांगण्याच्या दृष्टीनं असा संतांच्या चरित्राचा अवलंब ह्यासाठी केला की आपल्याला त्यातून कळेल की ह्या भक्ती व्यतिरिक्तसुद्धा एक उत्कटता, भावविभोरता त्या दत्ताशिवाय दुसरं आपल्याकडे काही नाही आहे. नरा दत्त गुरु हे परब्रह्म आहे, होई जागृत उगा फससी मोहे. रेंबे स्वामींनी सांगितलेलं आहे की त्या दत्तात्रया व्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीची तू आसक्ती धरू नकोस. अनेक उदाहरणं अशी मती थक्क करणारी उदाहरणं आहेत दत्तभक्तांची. श्रीधर स्वामींना रामदास स्वामी जेव्हा गडावर सज्जनगडावर प्रसन्न झाले, त्यांनी दक्षिणेकडे जा म्हणून सांगितलं. तर देवळातनं दक्षिणद्वारातनं बाहेर पडून तटावरून श्रीधर स्वामी उतरले. इतकी गुरुची शब्दशः आज्ञा मानणारे हे शिष्य होऊन गेले. गुरुचरित्रात तर पहिल्या गोष्टींमध्ये गुरुभक्तांची मनोभूमिका दृढ करण्यासाठी हेच अध्याय सांगितलेलं आहे. धौम्य ऋषींच्या सांगताना ह्यात उपमन्यू, बैद आणि पांचाळ ह्यांच्या ज्या कथा आहेत त्यात शब्दशः गुरुभक्ती कशी करायला लागणार आहे किंवा गुरु मला चुकीचं सांगतात म्हणून स्वतःचा विचार करून बाहेर आलेल्या एका ऋषीलासुद्धा स्वामी म्हणतात की तू कधी एवढा मोठा झालास. तर गुरुभक्ती करण्यासाठी त्यांची बुद्धी, गुरुभक्ती करण्यासाठी मनोभूमिका कशी दृढ असावी लागते, गुरु सांगेल ते करण्याची तयारी असावी लागते. ही भूमिका भक्ताची तयार करण्यासाठी गुरुचरित्रातले काही सुरुवातीचे अध्याय, दीपकाख्यान आपण नेहमी वाचतो. दीपकाला गुरूंनी सांगितलं आहे की आम्हाला आता अत्यंत पुण्यात्मा असलेले ते गुरु आहेत, परंतु त्या गुरूंनी सांगितलं की आता पाप भोगण्याची माझ्यावरती पाळी आलेली आहे. जन्मजन्मांतरीचं पाप जे आहे ती भोगण्याची आता माझी वेळ आहे. मी हे पाप निष्कृत न करता पुढे जाईन तर ते दर वेळेला माझ्या मोक्षाच्या आड होईल. दर जन्मामध्ये ना मला भोगावं लागेल. ह्यासाठी काशी क्षेत्रामध्ये जाऊन मी हे पाप भोगणार आहे. तेव्हा दीपक म्हणतो की मी हे त्यावेळा माझी सेवा करण्यासाठी ह्या शिष्य संप्रदायामध्ये कोणी आहे का असं गुरु जेव्हा विचारतात तेव्हा दीपक उठतो. हा संदीपक जो शिष्य आहे हा उठतो आणि हा म्हणतो की मी तुमच्याबरोबर येईन, तुमची सर्व व्याधी मी भोगीन. तेव्हा ते म्हणतात आपुले पाप आपणासी नोहे पुत्र शिष्यासी. तर आपलं पाप हे आपण भोगावं लागतं. पुत्र शिष्यांना पाप जात नाही. आता असं आहे की अंशतः जातं
परंतु सर्वांशानं तो जो पाप करतो, जो पुण्य करतो, तोच ते सर्व काही भोगतो. हे ह्या गुरुचरित्राच्या दृष्टांतावरनं दिसतं. ह्यानंतर ते दोघंही गुरुशिष्य काशीला आले. दशाश्वमेध घाटावरती ते राहिले आणि त्यांची केवढी मोठी परीक्षा गुरूंनी पाहिली हे गुरुचरित्रात आपण वाचतो. अत्यंत ते आजारी पडले. त्यांच्या सर्व अंगाला रक्त वाहतंय, पू वाहते. तिने तिशी एक लीला रचली. तो शिष्य मनोभावे त्यांची सेवा करतोय. भिक्षा मागून आणली की आज तो अमुक वस्तू आणलीस, अमुक आणली नाहीस म्हणून त्याला वर फेकून द्यावं अन्न. ते पुन्हा शांतपणे त्याने जाऊन दुसरीकडून भिक्षा आणावी. तू हेच करत बसतोस, तू माझ्या अंगावरती माशा बसतात ह्या तू काढत नाहीस, माझी सेवा करतेस म्हणून त्याच्यावर ओढावं. कधीकधी त्याला जवळ घ्यावं की शिष्या तू दमलास, माझ्यासाठी किती कष्ट करशील असे म्हणावे. क्षणाक्षणात बदलणाऱ्या भावनांची कल्लोळ त्या भक्तांना अत्यंत समस्थितीत मनोभूमिकेमध्ये ते पचवले. त्यानं गुरु हाच गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वर हा गुरुशिवाय दुसरी ईश्वर सत्ताच नाही आहे ही त्याच्या मनामध्ये दृढ भूमिका असल्यामुळे तो तसाच राहिला. शेवटी त्या कथेचा जो उत्कर्ष बिंदू शेवटचा येतो त्यामध्ये साक्षात काशीचे विश्वनाथ आहेत. काशीमध्ये इतकी वर्ष राहूनसुद्धा तो मनुष्य, तो दीपक विश्वनाथांच्या विश्वेश्वरांच्या दर्शनाला कधीही गेला नाही आहे. न देहयात्रा न च देवयात्रा, कुठलीही यात्रा केली. अहर्निशम ब्रह्महरीश बुद्ध्या गुरुम प्रपन्नो नहि सेव्यमन्यत असं गुरुजितात म्हणलं आहे. अहर्निशम दिवस रात्र त्रिमूर्ती हे गुरुच आहेत अशा बुद्धीनं त्यांचीच सेवा तो करतो आहे. गुरुम प्रपन्नो नहि सेव्यम अन्यथा, अन्य कोणाची सेवा करत तो नाही आहे, फक्त गुरु. अशा वेळा विश्वेश्वर साक्षात समोर आले. तुला काय पाहिजे म्हणाले. तर तो गुरुजी सेवा चालली आहे, त्यांना कशाची अपेक्षा नाही आहे. हा अलौकिक प्रसंग पाहून वैकुंठामध्ये जाऊन त्याने हा विष्णूंना सांगितला. विष्णूही त्या ठिकाणी आले आणि ती तुझ्या गुरुभक्तीमुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुला काय पाहिजे ते माग म्हणाले. तेव्हा गुरूंचीच सेवा अधिक दृढतेने व्हावी, गुरुवरती आपली श्रद्धा बसावी अशा स्वरूपाचे त्यानं मागणं केलं. आणि हे गुरूंना जेव्हा कळलं तेव्हा गुरु अतिशय संतुष्ट झाले. व्याधी क्षणात गेले आणि दीपकाला सांगितलं की जेव्हा कोणाला कोणची अडचण येईल, एखादं काम नाही होणार, तेव्हा तुझ्या नावाचा जप दीपकाय नमः संदीपकाय नमः अशा स्वरूपाचा तुझ्या नावाचा मंत्र जेव्हा जप करतील तेव्हा त्यांना त्यांच्या अडचणीतून मार्ग मिळेल, रस्ता मिळेल. गुरुभक्ती ही अशी एवढ्या मोठ्या प्रमाणात गुरुचरित्रात वर्णन केलेली आहे, अनेक ठिकाणी वर्णन केलेली आहे. तर असे हे दत्त महाराजांचे वेगवेगळे भक्त होऊन गेले. आपल्याला कुठल्याही चरित्रातील तपशील सांगण्यापेक्षा दत्त महाराज जे मूळ दत्त, अत्रि अनुसूया यांचे पुत्र जे दत्त आहेत त्यांच्याबद्दल आपण काही विषय मांडत असल्यामुळं अन्य विषयांच्या आपण विस्तारात तपशिलात जाणार नाही आहे. तर दत्तात्रेयांच्या या आपण गिरनाराच्या काही कृती पाहिल्या. या अक्षय्य स्थानावरती दत्त महाराजांच्या अनेकांना दृष्टांत झालेले आहेत. त्यानंतर कोल्हापुरामध्ये महाराज स्थान आहे, ह्या ठिकाणी नवनाथांना दृष्टांत झालेले आपण पाहिले. तर अशा दत्त महाराजांच्या संप्रदायामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या आणखीन काही अघोरी संप्रदाय आहेत. किनाराम अघोरी होते, अघोरी संप्रदाय महाराजांचे वेगळे वेगळे आहेत. तर ह्या गोष्टी समाजाच्या समोर येत नाहीत. आपल्याला ती माणसं पाहत असताना नाथांची झुंड असेल किंवा असेल सगळी माणसं आपल्याला समान वाटतात, पण त्यांच्या पंथांच्या तपशिलामध्ये फार मोठे फरक आहेत. त्यांचं तत्त्वज्ञान वेगळं आहे आणि त्या दृष्टीने त्यांचं कार्य सुरू असतं. तर असे महाराजांचे भरपूर संप्रदाय आहेत आणि त्या पद्धतीने लोक आपापली उपासना जिवंत ठेवून आणि जाज्वल्यपणे जागृतपणे दत्त महाराजांना ते प्रसन्न करून आहेत. तर अशा महाराजांच्याबद्दल आपण ह्या संप्रदाय उपासना पाहिल्या. दत्त महाराजांच्या रूपाबद्दल आपण आता अनुषंगानं हळूहळू पुढे जात आहोत. तर दत्त महाराजांच्या रूपाबद्दल अनेक प्रकार आहेत. त्याला काही जण लोक अनेक वाद आहेत म्हणतील, पण तसं नाही आहे. मलंगाच्या विषात येणारे दत्त महाराज आहेत. पीठापूरला त्या सुमती आपण राजाच्या बायकोच्याकडे भिक्षेला महाराज जातात तेव्हा अवधूताच्या वेशामध्ये येतात. अवधूताचा वेश आहे. तर तुकाराम महाराजांची प्रसिद्ध उक्ती आहे, 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, काखे झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान. तर 3 शिरे 6 हात. तर हे 3 ब्रह्म, आदौ ब्रह्मा, मध्ये विष्णू, अंते देव सदाशिव हा मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. तर आधीचे ब्रह्ममुख आहे, मध्ये विष्णू आणि अंत्यदेव सदाशिव हा. शेवटी सदाशिवाचं तोंड म्हणजे शंकराचं मुख आहे. असं पाहता दत्तात्रेयांच्या एका ठिकाणी आपण विष्णूची भक्ती करू शकतो, ब्रह्मदेवाची भक्ती करू शकतो आणि शिवाची सुद्धा भक्ती करू शकतो. दत्तांचं मूळ तत्त्व जर सर्व पाहिलं तर दत्तात्रेयांच्याबरोबर त्यांच्या शक्ती म्हणजे लक्ष्मी, पार्वती, सरस्वती ह्या त्या देवतांच्या पत्नी ह्याही दत्तात्रेयांच्या हृदयामध्ये विराजमान आहेत. तेव्हा अशा स्वरूपाच्या कोणत्याही भक्ती आपण त्यांच्या ठिकाणी करू शकतो. महाराज हे फार मोठे श्रीविद्या उपासक होते. श्रीविद्या उपासना संतुष्टाय नमः. तर त्यांनी परशुरामांना श्रीविद्या
विद्या सांगितली, त्याचा दत्त भार्गव संवाद हे मोठं त्रिपुरा रहस्याचं प्रकरण प्रसिद्ध आहे. तर अशा महाराजांच्या 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, तर 3 शिरे आणि 6 हात असं महाराजांचं एक रूप आहे. तर वराभयकर सिद्धासनावर बसे निरंतर सुरवर्य. टेंबे स्वामींच्या संप्रदायामध्ये ते म्हणतात की वर आणि अभयकर, एक हात वर म्हणजे वरदानाचा आणि अभयकर हा अभयमुद्रेतला, अशा 2 हाताचा दत्त टेंबे स्वामींच्या स्वतःच्या पूजेमध्ये आहे. ते सांगत असताना माला कमंडल रथः करपद्मयुग्मे मध्यस्थपाण युगले डमृत्रिशूरे यस्यस्थ ऊर्ध्वकरयो शुभशंखचक्रे वंदे तमत्तिवरदं भजतां भयघ्नम. महाराजांनी ती 1 शिर आणि 6 हात अशा दत्ताच्या उपासनेची मूर्तीची ध्यानाचा पुरस्कार टेंबे स्वामींनी केलेला आहे, की जो दत्त एकमुखी दत्त ज्याला म्हणतात, एकमुखी दत्त आणि त्याला 6 हात आहेत असा दत्त टेंबे स्वामींनी वगैरे संतांनी हा पुरस्कृत केलेला आहे. तर अन्य काही दत्तांच्या ध्यानामध्ये ते एकमुखी आहेत आणि त्यांना चतुर्भुज आहेत, 4 हात आहेत. दत्तात्रेयांचे वेगवेगळे जे प्रकार आहेत. तर अनघा दत्त आपण जी काल उपासना पाहिली, जी कार्तवीर्यानं प्रचारात आणली म्हणून आपण काल उल्लेख केला होता, तर हा जो दत्त आहे हा एका हातामध्ये कमळ आणि वरदमुद्रा असलेला असा दत्त आहे. तर खड्गंधराम उभयंच पाण्यो हो, एका हातामध्ये कमळ आहे आणि एक हात आशीर्वादाचा आहे. आणि अशीच अनघा ही त्या म्हणजे तो पण द्विभुज दत्त आहे जो अनघा दत्त व्रतामध्ये पूजेला जातो. तर असे दत्ताचे वेगवेगळे रूप आपण पाहतो. दत्त हा ब्रह्मचारी वेशात पाहायला मिळतो, दत्त हा अनघा दत्त व्रतामध्ये गृहस्थ धर्मामध्ये पाहायला मिळतो, तर दत्तात्रय हा गोसावी रूपामध्ये संन्यासी यती रूपामध्ये पण पाहिला जातो. नमो भगवते दत्तात्रयाय स्मरणमात्र संतुष्टाय. महाराजांच्या दत्तमाला मंत्रामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये महाराजांची स्वभाव वैशिष्ट्य ही फार चांगल्या पद्धतीनं दिलेली आहे. ती आपण दत्तांच्या थोडक्यात उपासनेचं वर्णन करताना आपण ती पाहणार आहोत. परंतु आपण आता जे बोलत होतो की दत्तात्रेय यांची अशी 2 हाताचे, 4 हाताचे, 6 हाताचे, 8 हाताचे वेगवेगळे दत्तात्रेयांची रूप आहेत, वेगवेगळे आयुध धारण केले दत्त महाराज आहेत. एक विशेष काही गोष्ट आपल्याला प्रतिपादन करावीशी वाटते, ती अशी की करत असताना की दत्तभक्ती करत असताना एखादा मनुष्य म्हणतो की ही 4 अशी ही मूर्ती बरोबर नाही आहे, तरी अशी पाहिजे होती. तर असा कुठलाही आग्रह असू नये, कारण आपल्याला ठाऊक नाही आहे अनंत पारंकिल शब्दशास्त्रम. शब्दशास्त्र ही पुराणशास्त्र इत्यादी ही इतकी अनंत आहेत की आपल्यासमोर आपल्या नशिबानं दत्त महाराजांच्या इच्छेने एखादी वस्तू जर आली तर ती जशी आहे तशा स्वरूपात आपण स्वीकारावी. दुसऱ्याची वस्तू चूक कशी आहे हे प्रतिपादन करण्याचा आपण पाप करू नये असं वाटतं. तर आता मी जे सांगितलं आपल्याला की असे दत्त महाराजांची वेगवेगळी ध्यान आहेत. विशेष काही गोष्टी सांगण्याच्या ओघामध्ये असं सांगतो की उमामहेश्वर तंत्र म्हणून जो ग्रंथ आहे, यामध्ये दत्तात्रय कल्प म्हणून एक दत्त महाराजांच्यावरती केवळ दत्त महाराजांची उपासना प्रतिपादन करणारं असं एक प्रकरण आहे उमामहेश्वर तंत्रामध्ये. तर ह्या दत्तकल्पामध्ये दत्त महाराजांचे 8 मंत्र दिलेले आहेत, जे महामंत्र दत्त संप्रदायाचे आहेत. आता आपल्याला जर विचारलं की दत्त महाराजांचा मंत्र कुठला, तर आपण म्हणू दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ह्या श्रीपाद वल्लभांचं नाव येतं. हा मूळ दत्ताचा मंत्र श्रीपाद वल्लभांच्या सहित आहे. एखादा म्हणेल श्री स्वामी समर्थ म्हणेल, श्री दत्तशरणम म्हणेल, जे काय असतील ते आपापल्या बुद्धीनं जे आपल्याला ठाऊक आहे. पण आपल्याला हे माहीत नाही की मूळ दत्तात्रय जसे पंचदशी श्रीविद्या आहे, श्रीविद्येमध्ये जसे स्तरशः स्टेप बाय स्टेप जसे वेगळे वेगळे मंत्र दीक्षा दिली जाते, तशी दत्त पंथामध्ये दत्त महाराजांचे वेगळे वेगळे मंत्र आहेत. हे 8 महामंत्र आहेत, जे साक्षात शबररूपी शंकरांनी सदाशिवानी पार्वतीला सांगितलेले आहेत. ते आपण मगाशी बोललो की दत्तकल्पामध्ये हे विस्तारानं पाहायला मिळतात. तर थोडक्यात त्याची अशी काही माहिती आपल्यासमोर मांडत आहे की हे 8 जे महामंत्र आहेत, आपल्याला दत्त महाराजांचे अगदीच जर अभ्यासू किंवा जर व्यासंगी असतील तर त्यांना दत्तमाला मंत्र ठाऊक असेल. तोही असं वाटतं लोकांना की तो टेंबे स्वामींनी रचला आहे, पण तसं नाही आहे. हा ह्या दत्तकल्पामध्ये पूर्वीपासूनच आहे. हा महाराजांनी आपल्या दत्त पुराणामध्ये पुन्हा त्याचा उद्धार केलेला आहे, पुन्हा तो प्रकाशित केलेला आहे. तर आपण बोलत होतो की हे 8 महामंत्र जे दत्त कल्पामध्ये दिले आहेत, तर ह्यातला पहिला जो मंत्र आहे हा द्राम, हा एकाक्षरी आहे. प्रत्येक देवतेचं एक बीज असतं. जसं गम गणपतये नमः, गम हे गणपतीचं बीज आहे. अनेक देवतांची प्रत्येकाची बीज असतात. सूर्याचं ह्राम बीज आहे, किंवा ह्रीम हे लक्ष्मीचं बीज आहे, ऐम हे सरस्वतीचं बीज आहे. ऐम महाकाल्ये नमः, ह्रीम महालक्ष्मी नमः, क्लीम महासरस्वत्ये नमः. ह्या तिघांना मिळून ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे असा मंत्र तयार होतो. तर दत्त महाराजांचं असं बीज द्राम हे बीज आहे. ह्यात सुद्धा काय म्हणतात की द अधिक राम, तर ते असं बीज असे काही जण त्याची फोड करतात. परंतु द्राम हे दत्तबीज हे पहिला मंत्र आहे. त्यानंतर दुसरा षडक्षरी मंत्र येतो
दुसरा षडक्षरी मंत्र आहे। त्यानंतर दत्तात्रेयाचा दत्ताला आवाहन करणारा आम ह्रीम क्रोम हि दत्तात्रेयाय स्वाहा, आणि त्यानंतर आपल्याला थोडा कानावर असलेला द्राम दत्तात्रेयाय नमः हा दत्तांचा मंत्र आहे। त्यानंतर 2 मंत्र जे सबीज आहेत, ज्यांचं अनुष्ठान विशेष पाहून करावं लागेल आणि जे आपल्याला अभ्यासानं किंवा आपल्या ह्याने मिळतील, तर ते 2 मंत्र झाल्यानंतर त्यानंतर येतो दत्तानुष्टुप मंत्र, जो सगळीकडे प्रसिद्ध आहे, प्रत्येक देवतेचा असतो। नरसिंहाचा मंत्र आहे, तसा दत्ताचा जो अनुष्टुप मंत्र ज्याला दशनाम मंत्र म्हणतात, तर हा दत्तात्रेय हरे कृष्ण उन्मत्तानंददायक दिगंबर मुने बाल पिशाच ज्ञानसागर हा दत्त महाराजांचा फार मोठा प्रसिद्ध मंत्र आहे। टेंबे स्वामींनी सांगितले की ह्या मंत्राचा निष्काम जप जर झाला तर कोणत्याही ग्रहबाधा वगैरे कशाही माणसाला होणार नाहीत। तर ह्या दत्तांची वैशिष्ट्य व्यक्त करणारा, त्यांचं सामर्थ्य व्यक्त करणारा आणि त्यांची कृपा भाकणारा अशी विशेषणं भरपूर आहेत। तर दत्तात्रेय हे दत्त महाराजांच्या जन्माचा इतिहास सांगतं। हरे कृष्ण, हरी हा दत्तात्रेय हे विष्णू अवतार आहेत, वेदारंभी तो हरी शब्द आहे, म्हणून रामकृष्ण हरी या दत्त महाराजांचं हरी हे नाव आले असं मला वाटते। तर दत्तात्रेय हरे कृष्ण, कृष्ण करते आपल्याला वाटेल की कृष्ण हे नाव गोपाळकृष्णाचं आहे, पण गोपाळकृष्ण हे दत्त महाराजांच्या फार नंतर आलेले आहेत। गोपाळकृष्णांचे मूळ पूर्वज जे होते, ज्यांना यदुराजे म्हणत असतात, त्या यदूंच्यावरून त्यांच्या कुळाचं यादव हे आडनाव पडलं। तर हे यदुराजे दत्त महाराजांचे भक्त होते, दत्त महाराजांचे शिष्य होते साक्षात, एवढे दत्त महाराज त्यांच्या आधी होऊन गेलेले आहेत। त्यामुळं दत्त महाराजांचं जे कृष्ण नाव होतं तेच गोपाळकृष्णांना ठेवलं गेलं असं आपण म्हणू शकतो एक वेळ। दत्तात्रेय हरे कृष्ण। खरं तर दत्त महाराजांच्या जन्माचा कालावधी बघायला जर गेलं तर जाता एक गोष्ट अशी आपल्याला कदाचित लक्षात यायला हरकत नाही की दत्त महाराजांचे जे शिष्य आहेत त्यात परशुराम आहेत, त्यात ध्रुव प्रल्हाद आहेत आणि प्रल्हाद हे नरसिंहाच्या काळात होऊन गेलेले आहेत। म्हणजे जेव्हा मानवी अवतारांमध्ये, जेव्हा अवतारांची उत्क्रांती मानवी अवतारात होत होती, जो नर आणि सिंह, पुरुष आणि सिंह निम्मा निम्मा होता, अशा नरसिंहाच्या अवतारामध्ये प्रल्हाद होते त्यांचे भक्त, आणि त्यानंतर मग परशुराम आणि श्रीराम श्रीकृष्ण वगैरे अवतार पुढे झाले। तर ह्या प्रल्हादाचे गुरु दत्त महाराज आहेत। ह्याच प्रल्हादांना दत्त महाराजांनी अवधूत गीता सांगितलेली आहे, ज्यात दत्त महाराजांनी आपले 24 गुरु आहेत आणि ते कसे आहेत ह्यांचं वर्णन केलेलं आहे। ते पण फार मोठं एक प्रकरण आहे। तर आपण आता जे सांगत होतो की तर दत्त महाराजांचे अशा प्रकारे प्रल्हाद हे दत्त महाराजांचे शिष्य आहेत आणि हे नरसिंहांच्या काळात होते। एवढा दत्त महाराजांचा काळ वेदादी काळाच्या दरम्यानचा किंवा फार पूर्वीचा काळ आहे असं दिसून येतं। दत्त महाराजांच्या विविध उपासना संप्रदायामध्ये कशा प्रचलित आहेत हे आपण पाहिलं। आता व्यक्तिगत दत्त महाराजांची उपासना करत असताना आपण ह्याबद्दल काही बोलू। उपासनाचे जे प्रकार आहेत त्यात एक असं असतं की त्या व्यक्तीने केलेल्या देवतेची उपासना करतात। जसं ज्ञानेश्वर महाराज ही विठ्ठलाची उपासना करत होते, पण वारकरी लोक विठ्ठलाला श्रेष्ठ मानून विठ्ठल हे प्रमाण धरून उपासना करतात, हा एक प्रकार असतो। तर ज्ञानेश्वर महाराजांचीच उपासना करणारी अशी काही दुसरा संप्रदाय आहे। असं पाहत असता आपण मगाशी पाहिले की दत्त महाराज हे ललिता त्रिपुरसुंदरी ही षोडशी विद्येचे मोठे उपासक होते, परंतु त्यांना तशा पद्धतीनं त्यांना अनुसरणारी काही साधक असतील, पण दत्त महाराजांच्यापासून जे संप्रदाय निर्माण झालेले आहेत ते बहुतांशी आपल्या पाहण्यात किंवा आपल्या आसपास दिसतात। त्याबरोबर दत्त महाराजांच्या बाबतीत आपण बोलत असताना उमामहेश्वर तंत्रामध्ये एक विषय असा की आपल्याला दत्त सांप्रदायिक लोकांना की दत्त महाराजांचे महामंत्र कोणचे असा जर प्रश्न विचारला तर कोण आपापल्या बुद्धीप्रमाणे, कोणी दिगंबरा सांगेल, कोण काय स्वामी शरणम सांगेल, जे काय असतील ते दत्तांच्या बाबतीत आपण बोलू। परंतु प्रत्येक संप्रदायाची एक आचारसंहिता असते। अशा दृष्टीनं दत्त महाराजांच्याबद्दलचे मूळ मंत्र कोणचे, दत्त सांप्रदायिकास जे मंत्र म्हणावेत असं बंधन असेल किंवा आचारसंहिता असेल तर हे कुठलं, तर उमामहेश्वर तंत्रामध्ये दत्तात्रेय कल्प नावाचा एक ग्रंथ आहे, एक भाग आहे। तर ह्या भागामध्ये सदाशिव म्हणजे साक्षात शंकरांनी पार्वतीला सांगितलेले दत्तात्रेयांचे विविध मंत्र आहेत, जे दत्त संप्रदायाचे मुख्य मंत्र म्हणून गणले जातात। आजही आपल्यातल्या काही लोकांना, व्यासंगी लोकांना दत्तात्रेयांचा द्राम हा मंत्र ठाऊक आहे, किंवा आपण द्राम दत्तात्रेया नमः म्हणतो, किंवा दत्तमाला मंत्र ठाऊक आहे। तर द्राम ह्याला एकाक्षरी कूटमंत्र बीज म्हणतात। प्रत्येक देवतेचं जसं एक बीज असतं, गणपतीचं गम बीज, महाकालीचं ऐम बीज, लक्ष्मीचं ह्रीम बीज आहे, सरस्वतीचं क्लीम बीज आहे, प्रत्येक देवतेचं एक वेगवेगळं काहीतरी बीज आहे, तसं दत्त महाराजांचं द्राम हे बीज आहे। तर
द्राम दत्तात्रेयाय नमः अशा स्वरूपाचे जे मंत्र होतात. दत्तांचं प्रिय पहिलं महामंत्र. बीज या शब्दाचा अर्थ बी. आपण झाड लावतो त्या झाडाचा संपूर्ण विस्तार त्या छोट्याशा बीमध्ये असतो. वडाचं बी छोटं असतं पण त्यामध्ये एवढं मोठं झाडाचं स्वप्न असतं असं म्हणतात. मग त्या बीजामध्ये त्या झाडाचे सगळे सार सगळे गुणधर्म असतात. म्हणून त्या देवतेच्या उपासनेचे मंत्राचे सर्व गुणधर्म त्या देवतेच्या बीज मंत्रामध्ये असतात असं शास्त्र आहे. म्हणून द्राम हे दत्तात्रेयांचं बीज हे दत्त संप्रदायामध्ये महामंत्र म्हणून मानलं जातं. त्याला दत्त कूट एकाक्षरी बीज म्हणतात. तर हा दत्त महाराजांचे हा मूल बीज आहे. तर आपण जे बोलत होतो की दत्त महाराजांचे अष्टमहामंत्र आहेत. ह्यामध्ये द्राम हे पहिला मंत्र आहे. त्यानंतर षडक्षरी बीज महाराजांचं येतं. आम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम ग्लौम हे महाराजांचं षडक्षरी महामंत्र दुसऱ्यांदा येतो. त्यानंतर दत्तात्रेयांचा आवाहनात्मक मंत्र आम ह्रीम क्रोम हि दत्तात्रेयाय स्वाहा. आणि त्यानंतर आपल्याला सुपरिचित असलेला द्राम दत्तात्रेयाय नमः हा पुढचा मंत्र आहे. त्यानंतर पुढचे दोन मंत्र हे केवळ बीजकारक असे दोन मंत्र आहेत. आणि ते झाल्यानंतर आपण जो दत्तात्रेय हरे कृष्ण उन्मत्तानंददायक दिगंबर मुने बाल पिशाच ज्ञानसागर हा दत्तात्रेयांचा, ज्याला अनुष्टुप मंत्र म्हणतात, ज्याला दशनामी मंत्र म्हणतात, असा हा दत्त महाराजांचा प्रसिद्ध असलेला मंत्र आहे. टिम्मे स्वामींच्या संप्रदायामध्ये महाराजांच्या अनेक पत्रामध्ये भक्तांना काही पीडांच्या निवारणासाठी उपाय म्हणून महाराजांनी हा मंत्र सांगितलेला आहे. तर ग्रहांची वगैरे कुठलीही बाधा वगैरे जर असेल, कोणताही मनस्ताप असेल, तर महाराजांनी निष्कामतेने नेहमी हा अनुष्टुप मंत्राचा जप करायला सर्व भक्तांना आज्ञा दिलेली आहे. तर हा जो मंत्र आहे, आपण ह्या ज्या मंत्राबद्दल बोलतो अनुष्टुप मंत्राबद्दल, तर दत्तात्रेय हरे कृष्ण उन्मत्त आनंददायक ह्या मंत्रामध्ये दत्तात्रेयांचे स्वभाव, दत्तात्रेयांचा इतिहास आणि दत्तात्रेयांचं स्वभाव वैशिष्ट्य हे सगळं नमूद आहे. तर दत्तात्रेय ह्या बीजामध्ये महाराजांच्या अत्रि अनुसूया ह्या सर्व इतिहासाची पार्श्वभूमी येते. हरे, तर हरी हा दत्तात्रेय विष्णूचा अवतार आहे. अनघो विष्णुरूपेण लक्ष्मीश्चैव अनघा स्मृता, तर अनघा ही लक्ष्मी स्वरूप आहे आणि दत्त हे विष्णूंचा अवतार आहेत. अशा पार्श्वभूमीवरती हरे हे दत्तात्रेयांचं नाव आहे. म्हणून रामकृष्ण हरी हा जो मंत्र आहे, यात हरी जो शब्द आहे हा ज्ञानेश्वर माऊली हे दत्त संप्रदायिक असल्यामुळे दत्तात्रेयांना उद्देशूनसुद्धा आहे असं म्हणायला हरकत नाही. तर दत्तात्रेय हरे, त्यानंतर तो कृष्ण, तर कृषकर्षती भक्तांना आकर्षित करणारा, भक्तांचे चित्त आकर्षित करणारा असा तो कृष्ण स्वरूपाचा कृष्णपदाचा अर्थ आहे. आपल्याला या ठिकाणी कृष्ण हे गोपाळकृष्णांना म्हटल्यासारखं वाटेल, परंतु गोपाळकृष्णांचे पूर्वज जे यदुराजे होते, यदुराजे हे दत्त महाराजांचे स्वतः अनुग्रहित शिष्य होते यदुराजांचे. तर यावरून दत्त महाराजांचा काळ कोणचा असेल, यदुराजे आहेत त्या ठिकाणी प्रल्हाद दत्त महाराजांचे शिष्य आहेत, परशुराम दत्त महाराजांचे शिष्य आहेत. परशुराम हे तर दशावतारामध्ये येतात, प्रल्हाद हे नरसिंहांचे भक्त आहेत जे ह्या काळामध्ये दत्त महाराज आहेत हे आपल्याला दिसतं. एवढ्या अनादी काळापासून महाराज आजसुद्धा चिरंजीवी राहून वेगवेगळ्या अवतारांच्यामधून आपलं अवतार कार्य करत आहेत, अवतारांच्या देहातून. तर आपण आता बोलत होतो की दत्तात्रेय हरे कृष्ण, तर कृष्ण हे अशा स्वरूपानं नाव आलेलं आहे. भगवान गोपाळकृष्णांच्या पूर्वजांचे मूळ पुरुषांचे गुरु दत्त महाराज होते. आणि त्यासाठी उन्मत्त आनंददायक, तर उन्मत्त अशी अवस्था आपण आता जे आधीच्या काही प्रवचनामध्ये आपण उल्लेख पाहिला की ते विष्णू शर्माला दारूच्या गुत्त्यामध्ये दिसतात, किंवा त्यांची जी आपल्या कोल्हापुरामध्ये चिले महाराज होते, पुण्याला शंकर महाराज आहेत, अक्कलकोट स्वामी आहेत, ही त्यांची जी उन्मनी अवस्था असते. साईनाथ होते, शिर्डीचे साईबाबा जे होते की ह्यांच्यासमोर कोणताही मनुष्य त्यांच्या मर्जीच्या विरुद्ध येऊ शकत नव्हता. अत्यंत अमानवी शक्ती असलेली असे ते, आणि कधी कोणत्या क्षणात काय करतील हे कळणार नाही अशी स्वरूपाची त्यांची जी एक धाटणी असते तिला उन्मनी अवस्था, उन्मत्त अवस्था म्हणतात. दत्तात्रेय हरे कृष्ण उन्मत्त आणि आनंददायक, तर आनंद हा सर्वात रसोवैसा, हा आनंद महत्त्वाचा कुठला तर त्याच्या भक्तीचा आणि त्याच्या रूपाचा आनंद, ब्रह्माचा आनंद असतो. हा त्या देवतेच्या कृपेनं मिळतो. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात की दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया आणि मामैवये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ते. तर ही जी दैवी माया आहे ही मोहमयी माया नाही आहे. मोहमयी माया हा भ्रम असतो. तर दैवी ह्येषा गुणमयी, ही गुणमयी असणारी दैवी असणारी अशी जी माया आहे, मम माया, ही माझी माया म्हणतात ते, त्यांचाच तो एक अविभाज्य घटक आहे. तर मम माया दुरत्या, ती उल्लंघन करण्यास अतिशय अवघड आहे. म्हणून मामैवये प्रपद्यन्ते, म्हणून मला जे शरण येतात तेच या मायेतून पहिले तेरा जातात, अशी ती माया आहे. तर
उन्मत्त आनंददायिका, तर हे आनंद, निखळ आनंद देणारे असं हे दत्त महाराजांचं तत्त्व आहे. आणि दिगंबर, तर दत्तात्रेयांचं दिशा हेच वस्त्र आहे, म्हणजे इतकी मोठी व्याप्ती त्यांची आहे. अशा स्वरूपात दत्त महाराजांबद्दल बोललं जातं की दिगंबरा दिगंबरा. आपण महाराजांचा जप करतो, ह्या दिगंबरा ह्या शब्दाचा जो अर्थ आहे की दिगेव अंबरम, तर दिशा हेच ज्यांचं वस्त्र आहे. एक त्याचा अर्थ असा असतो की ते अवधूत आहेत, त्यांच्या अंगावर वस्त्र नाही आहे, कारण तशासारख्या व्यक्तिमत्वाला कोणत्याही गोष्टी आवृत करू शकत नाहीत, कोणत्याही गोष्टी त्यांना लपेटू शकत नाहीत, त्यांना झाकू शकत नाही आहेत. तर असं हे त्यांना दिगंबर म्हटलं आहे. तर दिगेव अंबरं यस्य सहा, तर ते दत्त महाराज हे दिशा हेच वस्त्र असलेले असे दत्त महाराज आहेत. दिगंबर मुने, तर हा मुनिपुत्र आहे. आणि मुनी म्हणजे हे दिव्यदर्शी असतात. आणि बालावस्था, आपण परवा मागच्या वचनात पण पाहिलेलं आहे की बालावस्थेमध्ये नेहमी असतात. मौनी स्वामीचं उदाहरण आपण घेतलं होतं. मुने बाल आणि पिशाच वृत्तीबद्दल महाराजांचं तर प्रसिद्ध आहे. आपण अनेक अवलिया लोकाशी पाहतो की त्यांच्या आसपाससुद्धा कोणी जाऊ शकत नाही. आणि ज्ञानसागर हा दत्त महाराजांचा एक 16 अवतारातला एक अवतार आहे. ह्याबद्दलसुद्धा आपण काही बोलणार आहोत. तर पिशाच ज्ञानसागर, सर्व गोष्टींच्या, सर्व ज्ञानांचा, ज्ञान कशाला म्हणतात तर ज्ञानादेवतु कैवल्यम, तर जे मुक्ती देतं, कोणत्याही गोष्टीतनं जे मुक्ती देतं. आपण जे ज्ञान लौकिक अर्थानं शिकतो हे ज्ञान एक एक गोष्टी आपल्याला देत जातं, परंतु परमज्ञान जे असतं हे माणसाला कैवल्यत्व, अमृतत्व प्रदान करतं. तर असं ज्ञानसागर, त्या ज्ञानाचा दत्तात्रेय हे सागर आहेत. तर इथंपर्यंत आपण आता दत्तात्रेयांच्या 7 मंत्रांबद्दल पाहिलं. तर पुढच्यामध्ये आपण दत्त महाराजांचा जो महामाला मंत्र आहे, जो सर्वत्र प्रसिद्ध आहे, त्याबद्दल आपण पाहणार आहोत. श्री गुरुदेव दत्त. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. श्री गुरुदेव दत्त.